फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही थर्ड चॅप्टर स्टार्ट करत आहात. थर्ड चॅप्टरचा 3.1 यात तुम्ही पाहणार आहात. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ टाकलेत ते तुम्हाला माहीतच आहे, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सिटीतनं पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. बघा, प्रॅक्टिस सेट 3.1 चा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला. इथे 2 क्वेश्चन्स दिले, त्यातला फर्स्ट बघूया. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. बघा, जे काही नंबर्स दिलेले आहेत त्यांना इंडेक्स फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं. म्हणजे आपल्याला माहिती इंडेक्स पॉवर आपण आधी शिकलोय, जे वरती पॉवर दिलेले असतात. जर समजा एखाद्या नंबरचा स्क्वेअर आहे, समजा 5 चा स्क्वेअर आहे, तर वरती हा जो नंबर लिहितो त्याला आपण इंडेक्स किंवा पॉवर म्हणतो. तर त्या फॉर्म मध्ये आपल्याला जे वर्ड मध्ये दिलंय ते लिहायचंय. तर फर्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, 5th रूट ऑफ 13. आता इथे 13 चा रूट सांगितलेला आहे, 5th रूट सांगितलंय. मग 13 येणार आणि 1/5 लिहायचं आहे. बघा, जर इथे रूट मेन्शन केलेलं आहे तर 1/5 च्या फॉर्म मध्ये आपल्याला पॉवर लिहायचा आहे. समजले तुम्हाला? सेकंड बघा, सेकंड काय दिलंय, 6th रूट ऑफ 9. ठीक आहे, 9 लिहायचं आहे, 9 लिहायचं आहे आणि त्याचं 6th रूट आहे म्हणून 1/6. ठीक आहे. नेक्स्ट बघा, स्क्वेअर रूट ऑफ 256. मग कसं लिहिणार, 256 लिहिणार. बघा, जेव्हा स्क्वेअर हा शब्द येतो तेव्हा 2 लिहायचंय, पण तिथे काय आहे, रूट, म्हणून 1/2. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट फोर्थ बघा, क्यूब रूट ऑफ 17. क्यूब म्हणजे काय, थर्ड पॉवर आणि रूट आहे म्हणून 1/3. क्लिअर आहे तुम्हाला? फिफ्थ बघा, 8th रूट ऑफ 100 लिहायचा आहे, त्याचा 8th रूट. बघा, इथे ब्रॅकेट घालणं का गरजेचं आहे, फक्त 0चा किंवा फक्त या 2 झिरोजचा, तो पॉवर नाहीये. जेव्हा मल्टिपल नंबर मध्ये दिलेला असेल तेव्हा शक्यतो ब्रॅकेट घालायचंच आहे. ठीक आहे. 8th रूट ऑफ 100. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा, लास्ट काय दिले आपल्याला, 7th रूट ऑफ 30. 30 चा 7th रूट सांगितलंय म्हणून काय घेणार, 1/7. हे मोठं काढायचंय, हे थोडं छोटं काढायचंय. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. काय दिलाय, राईट द फॉलोइंग nth रूट ऑफ a. बघा, nth रूट ऑफ a या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचंय. ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. हे जे दिलेलं आहे म्हणजे आपण आता जे वर्ड मधलं ट्रान्सलेट केलं नंबर मध्ये, तर हे नंबर्सला आपल्याला वर्ड मध्ये ट्रान्सलेट करायचंय. पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला, 4th रूट ऑफ 81. मग याला लिहिताना कसं लिहिणार, पहिल्याचा आन्सर बघा, 4th रूट ऑफ 81. सेकंडचं काय येणार सांगा बरं, स्क्वेअर रूट ऑफ 49. व्हेरी गुड. तिथे 2 आहे म्हणून आपण सेकंड रूट नाही लिहायचं, काय लिहायचं, स्क्वेअर रूट ऑफ 49. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय बघा, 15 चा रूट पॉवर आहे 5. मग आपण त्याला लिहिताना कसं लिहिणार, 5th रूट ऑफ 15. ठीक आहे. फोर्थ बघा काय दिलेलं आहे आपल्याला, 512 चा 9th रूट आहे. मग कसं लिहिणार त्याला, 9th रूट ऑफ 512. फिफ्थ काय येणार, 19th रूट ऑफ 100. सिक्स्थ काय येणार, 7th रूट ऑफ 6. ठीक आहे. इझी होतं एकदम. कळालंय तुम्हाला? हा पूर्ण प्रॅक्टिस सेट आपला झालाय. 3.1 कम्प्लीट आहे. पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये भेटूया. थँक्यू.